तर आज शिरा करणार आहे। त्यासाठी 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी त्याच मापाने साखर घेतलेली आहे। मोजून 4 चमचे साखर आहे आणि 4 चमचे इतकाच रवा आहे। इथे 1 मोठा कप भरून दूध घेतलेला आहे। इथे काजू घेतलेले आहेत, बदामाचे काप करून घेतलेले आहेत, वेलच्या घेतलेल्या आहेत, मनुके घेतलेले आहेत आणि केळी घेतलेली आहेत कापून। आणि हे साजूक तूप आपण वापरणार आहोत। आणि पाणी ठेवले शिऱ्यात टाकायला गरम व्हायला। तर आपण टोप ठेवलेले आहे, तूप टाकायचं आहे आता। घरी बनवलेलं आहे हे तूप। तर इथं तूप गरम झालेलं आहे आपलं, केळी घालायची आहेत त्याच्यात। केळी छान फुगेपर्यंत भाजून घ्यायची आहेत तुपामध्ये। तर आपली केळी तुपात छान भाजलेली आहेत। मनुके घालायचे आहेत, मनुके पण छान असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ते। आपले मनुके आणि केळी भाजलेली आहेत। बदाम टाकायचे आहेत आणि काजू टाकायचे आहेत आणि छान भाजून घेऊया तुपात। आता वेलच्या कुटून घेऊया। ते बघा इथे आपली वेलची कुटून झाली। तर बघा आपले सगळं भाजून झालेले। आता रवा घालूया याच्यात। रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। इथे 1 चिमूटभर मीठ टाकते। रवा मस्त असा भाजून झालेला आहे। हे बघा छान असा भाजून झाला आहे। आता पाणी घालायचं आहे, गरम करून ठेवलं आहे ते त्याच्यात पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घेऊया एकदा। आता हे दूध घालायचं आहे आणि याला झाकून वाफ काढून घ्यायची छान हलवून। याला एक वाफ काढून घेऊया आता। तर बघा छान अशी वाफ आलेली आहे शिऱ्याला। त्याला एकदा छान असं मिक्स करून घेऊया। ते बघा शिरा इथे छान परतून घेतलेला आहे, हलवून घेतलेला आहे व्यवस्थित। आता साखर घालायची आहे वरतून। जेवढा रवा घेतलेला तेवढीच साखर घेतलेली आहे। आता याला हलवायचं नाही, 5 मिनिटाची अजून वाफ काढून घेऊया। तर बघूया आपली साखर वितळले का। छान आपण हलवून घेऊया एकदा। वेलची बारीक केलेली ती टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया परत एकदा। तर बघा आपला शिरा इथं तयार झालेला आहे मस्त असा। तर बघा मस्त इथं असा आपला तुपातला शिरा तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।